कोल्हापूर जिल्ह्यात या ठिकाणी मलकापूर नगरपालिकेमध्ये काय चित्र पाहायला आपल्याला मिळू शकतं? नगराध्यक्ष कोण होऊ शकतो? आजऱ्यामध्ये आपण बघतोय अशोक चराठी हे नगराध्यक्ष होऊ शकतात। भाजप आणि तारा राणी पक्षाची आघाडी इथं आहे आणि ते नगराध्यक्ष होऊ शकतात। तर आपण बघतोय आजऱ्यामध्ये भाजप आणि या ठिकाणी तारा राणी विकास आघाडी जी आहे त्यांची युतीचीच सत्ता येऊ शकते असं दिसतंय। 13 जागा राखण्यामध्ये त्यांना यश येऊ शकतं असं संभाव्य चित्र आहे। प्राची आणि याबाबत आमचे प्रतिनिधी निवास चौगुले यांनी नेमका काय अंदाज व्यक्त केलाय पाहूया। नगरपालिका निवडणुकीत कडे विशेष लक्ष लागून राहिलेलं आहे। या नगरपालिकेची दुसरी निवडणूक आहे। पहिल्या निवडणुकीत ज्या नगराध्यक्ष होत्या ज्योत्स्ना चराठी त्यांचेच वडील जिल्हा बँकेचे संचालक, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि तिथले विविध उद्योग समूहाचे ते प्रवर्तक आहेत अशोक चराठी, ते सध्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत महायुतीचे। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय भाऊ सावंत म्हणून आहेत आणि तिसरी एक आघाडी तिथं झालेली आहे। त्या तिसऱ्या आघाडीत जुना भाजप पक्ष आणि अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने तिने उमेदवार दिलेला आहे। आता प्रस्थापित म्हणून अशोक चराठी यांच्या विरोधात प्रचंड रोष होता, पण त्याचा फायदा विरोधकांना उठवता आलेला नाही। दुसरीकडं शिक्षण संस्था असेल, सूतगिरणी असेल आणि प्रस्थापित म्हणून जी अशोक चराठी यांची ताकद आहे त्या ताकदीच्या जोरावर ते सध्या आता ताकदीचे उमेदवार म्हणून ते नगराध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार आपण म्हटलं तरी त्याला काय वावगं ठरणार नाही।